हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूयात अगदी छान असा बॉर्बनचा केक कसा बनवायचा आणि तोही अगदी इझिली. आणि हे बघा किती छान असा फुगून टम्म असा आपला केक तयार होतो. अगदी स्पंजी आणि मऊ लुसलुशीत असा हा केक तयार होतो. चला तर मग लगेच आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेले आहेत बॉर्बनचे बिस्किट आणि त्यामधून जी क्रीम असते ना ती सेपरेट केलेली आहे. हे बघा अगदी या पद्धतीनं छान अशी सर्व क्रीम आपण सेपरेट करून घ्यायची. आता या क्रीमनं छान असं डेकोरेशन करायचं. त्याआधी आता इथं आपण काय करूयात, हे जे आपले बॉर्बनचे बिस्किट आहेत त्यामध्ये दूध घालून छान असे मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवूयात. हे बघा अगदी या पद्धतीनं. आता तुमच्याकडेही माझ्यासारखं बटर पेपर नसेल किंवा कोणताही पेपर अवेलेबल नसेल याच्या खाली केक खाली घालण्यासाठी, तर काय करायचं, हे बघा अगदी या पद्धतीनं 1 चमचा तूप घ्यायचं आणि ते छान पसरवून घ्यायचं. थोडासा मैदा घ्यायचा चिमटभर, तो सुद्धा मी दाखवते या पद्धतीनं पसरवून घ्यायचा. आता हे 10 मिनिटांसाठी फ्रीजरला ठेवायचं. चला तर इथं ते फ्रीज होऊपर्यंत मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. आता मी यामध्ये घातलेला आहे 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. चला तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने. आता छान असं दूध घालून त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. चला तर आता आपण जो डबा आतमध्ये ठेवलेला होतो तो बाहेर काढायचा आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून द्यायचं आणि मस्त असं टॅप करायचं बरं का, जेणेकरून कुठेही एअर बबल्स राहणार नाहीत. चला तर आता ह्यामध्ये घालायचे आहेत आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स. आता ओव्हन नाही ना घरी, तर मग माझ्या पद्धतीनं तुम्ही छान असं एक ओव्हन बनवू शकता. एक जाड बुडाचं छान असं पातेलं घ्यायचं किंवा तुमच्याकडे कुकर असेल तर तो घ्यायचा. त्यामध्ये घालायचं मीठ आणि छान असं पहिल्यांदा 10 मिनिटे हे हीट होऊ द्यायचं. आता यामध्ये ठेवायचं आपलं स्टँड आणि आपण तयार केलेलं केकचं मिश्रण. आता हे आपण 25 मिनिटांसाठी साधारणपणे पहिलं बेक करून ते चेक करायचं आहे. आता बेक करताना एक काळजी घ्यायची की हे अगदी मीडियम फ्लेमवरती, अगदी लो मीडियम फ्लेम जी असते त्याच्यावरती ठेवायचं. चला तर आता इथं माझा केक छान असा शिजलेला आहे. चला तर तुम्हाला सुद्धा मी दाखवते किती छान असा केक तयार झालेला आहे. चला आता आपण याला सेपरेट करून घेऊयात. थोडंसं थंड झालेलं आहे केक आणि तुम्ही बघू शकता इथं माझ्या डब्याला थोडासुद्धा केक चिकटलेला नाही. अगदी आहे असा पूर्ण व्यवस्थित निघून बाहेर आलेला आहे. चला तर आता आपण काय करूयात, डेकोरेशन करूयात. आपण जे ठेवलेले होते ना क्रीम, ती क्रीम यावरती लावायची. बिस्किटाच्या क्रीमनं अगदी छान असा केक तयार झालेला आहे. आता तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि हो, आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत ना त्या सर्वांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.